शुभविवाह या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागामध्ये दुष्यंतला भूमी सांगत असते, ही अशी सुनसान ठिकाणी जागा आहे, इकडे स्कूल भरते का? दुष्यंत म्हणतो, हो, राजकारणी जसे पैसे देतील त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. आपल्या मनावरती काही नसतं ना. एकतर या सगळ्यामध्ये आपल्याला जागा मिळते हेच महत्त्वाचं असतं आणि आम्हाला इथे रात्रशाळा चालवायला मिळते, यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करायला तयार असतो. भूमीला थोडा संशय येतो आणि ती विचार करते, तसं दुष्यंतवरती संशय घ्यायचं काही कारण नाही आहे, पण माझ्या मनात का कुणास ठाऊक पण उगाचच शंका कुशंका येत आहेत. काय नक्की कारण असेल काहीच कळत नाही आहे. असा विचार करत भूमी आता इकडे विचार करत असते. तोपर्यंत आकाश मात्र सायकल राणी अजूनही का नाही आली हा विचार करत असतो की अजून सायकल राणीला यायला उशीर झालाय, मला सायकल घेऊन तिला आणायला जायला पाहिजे. त्याच वेळेला निघताना तो पाहतो तर दत्तू आणि त्याचे मित्र काहीतरी व्हिडिओ पाहत असतात. मग आकाश विचार करतो, हा दत्तू काय पाहतोय, नक्की काय पाहतोय? म्हणून तो मोबाईलमध्ये दत्तूच्या इथे जातो आणि पाहतो तर दत्तू एक एक फोटो दाखवत असतो आणि हे फोटो दाखवत असताना तो आता एक एक करून फोटो स्क्रोल करत असतो. मग आकाशसुद्धा त्याच्याकडून तो मोबाईल घेतो, मोबाईल पाहतो तर फोटो स्क्रोल करत असताना त्याच मुलीचा फोटो, ज्या मुलीची बॉडी आता डम्पिंग ग्राउंडवरती सापडलेली असते, तिचा काढलेला फोटो त्याला दिसतो आणि आकाश म्हणतो, ही कोण आहे मुलगी? आकाश त्या मुलीला लगेच ओळखतो. त्यावरती दत्तू सांगतो, अरे त्या दिवशी नाही का आपल्या इथे खूप मोठी पोलीस वगैरे फौज आली होती, त्या पोलीस फौजमध्ये त्या एका बाईची बॉडी सापडली, तीच ही बाई आहे. आकाश ती बॉडी ओळखतो, म्हणजे ती मुलगी इकडे या टीचर काकांकडे आली होती, त्यांच्यासोबत भांडण झालं होतं हे आकाशला समजतं. मग आकाश आता धावत पळत हे सगळं सांगण्यासाठी अक्कांकडे येतो. अक्कांना म्हणतो, अक्का लवकरात लवकर बाहेर या, लवकरात लवकर बाहेर या, इकडे खूप मोठा गोंधळ झालेला आहे. यावरती अक्का म्हणतात, काय झालं आकाश? आकाश म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की हे टीचर काका चांगली व्यक्ती नाही आहे. अक्का म्हणतात, झाले तरी काय? तोपर्यंत इकडे भूमी विचार करत असते, का कुणास ठाऊक पण मला खूप अस्वस्थ वाटत आहे. म्हणजे दुष्यंतवरती तसा संशय घेण्यासारखा काही प्रश्न नाही आहे, दुष्यंत खूप चांगला माणूस आहे, पण तरीसुद्धा आज इकडे येताना माझ्या मनाला एक अनामिक हुरहुर लागली. नक्की काय खरं असेल, मला ही अशी अनामिक हुरहुर का बरं लागली? असा विचार करत आता मात्र भूमी त्याच्यासोबत एक एक पाऊल पुढे टाकत असते. तिच्या मनामध्ये मात्र जागा भीतीने घेतलेली असते. दुष्यंत मात्र मनामध्ये मांडे खात असतो आणि म्हणतो, काळजी करू नका, हे काय मी तुमच्या सोबत आहे ना, आता इथे आलंच आपलं, असं म्हणत तो तिला आता रूमपर्यंत घेऊन जातो. इकडे दत्तू आणि आकाश अक्कांना सांगतात. त्यावेळेला आकाश म्हणतो, ही बघ, ही आहे ना त्या दिवशी ही बॉडी डम्पिंग ग्राउंडच्या इथे सापडली होती ना, तर या मुलीला मी ओळखतो. अक्का म्हणतात, काय तू या मुलीला ओळखतोस, ते कसं काय? यावरती आकाश म्हणतो, अक्का अहो त्या दिवशी ही मुलगी टीचर काकांना भेटायला आली होती. मी ज्या वेळेला आमच्या रूमच्या बाहेर आलो ना, ही आणि टीचर काका जोराजोरात भांडत होते, ते दोघंजणं भांडत होते आणि म्हणून मी तिथे गेलो, मला त्यांचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आल्यावरती मी ज्या वेळेला तिथे गेलो ना, त्यावेळेला मी पाहिलं की ती मुलगी त्यांच्याशी भांडत होती. मग ते रागारागात तिला आतमध्ये घेऊन गेले. तिला आत घेऊन गेल्यावरती मी सुद्धा आतमध्ये गेलो आणि त्यानंतर मी आत गेल्यावरती त्या टीचर काकांना बोललो सुद्धा, इथे एक ताई आल्या होत्या ना, तर ते मला म्हणतात की इथे कोणत्याच ताई आली नव्हती, पण मी बघितलं अक्का, हीच ती मुलगी होती. अक्का आता ते मुलगीचा फोटो पाहतात आणि म्हणतात, तुला खात्री आहे आकाश? आकाश म्हणतो, हो, ते टीचर काका चांगले नाही आहेत आणि हीच ती मुलगी आहे, मला खात्री आहे. असं म्हणत आता आकाश त्या मुलीचा फोटो अक्कांना दाखवतो आणि म्हणतो, मला न सायकल राणीला भेटायला पाहिजे. यावरती अक्का म्हणतात, आकाश तू जरा शांत हो, तू ज्या वेळेला रूममध्ये गेलास ना, तेव्हा तू नक्की काय पाहिलंस ते सांग. रूममध्ये गेल्यावरती आकाश सगळी कहाणी सांगतो. आकाश सांगतो, मी रूममध्ये गेलो आणि त्या काकांना बोललो सुद्धा, ओ काका ती ताई कुठे आहे? तर ते मला सांगतात, आतमध्ये कुणी ताई नाही. मी इकडे तिकडे पाहायला गेलो तर तिथे खरंच कुणी नव्हतं, पण मी नंतर बाहेर आलो ना, तर त्या मुलीची चप्पल मात्र बाहेरच होती. मग मी त्यांना काही विचारायला जाणार तर त्यांनी आतून दार लावून घेतलं होतं. आणि त्या दिवशी माहिती आहे ना, त्यांच्या डोक्याला बाऊ झाला होता. त्यांच्या डोक्याला ज्या वेळेला बाऊ झाला होता तेव्हा बघ ते अशी घरी आलेले सायकल राणीसोबत, आणि त्याच वेळेला आपल्या चाळीमध्ये पोलीस आले होते, तर मी त्यांना डबा द्यायला गेलो होतो. डबा द्यायला ज्या वेळेला गेलो ना,
तेव्हा मी त्यांना डबा दिला तर पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून ते खूप घाबरले होते. म्हणजे त्यांनी इतकं घाबरायचं काही कारणच नव्हतं ना, पण ते घाबरले होते. असं म्हणत आकाश आता आपलं सगळं बोलणं सांगत असतो आणि म्हणतो की त्या दिवशी ते पोलिसांचा आवाज ऐकून इतके घाबरले, त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी होतं. पण आत्ताच्या आत्ता मी सायकल राणीला सायकलवरती आणायला जातो आणि मग तिला मी सगळं सांगेन. असं म्हणत आता इकडे आकाश भूमीला आणायला निघतो. यावरती आता इकडे सांगत असते लगेचच अक्का की हे बघ, एक काम कर, तू असं सायकल राणीला तुझ्या आणायला जाऊ शकत नाहीस, कारण ना खूप रात्र पण झाली, तू थांब, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. असं म्हणत अक्का आता आकाशला तू एकटा जाऊ नको, मी पण सोबत येते असं म्हणते आणि दोघंजणं सोबत जायला निघतात. तोपर्यंत भूमी रात्रशाळेच्या इथे आलेली असते आणि त्यावेळेला भूमी म्हणते अजूनही इथे कुणी कसं नाही आलं. म्हणजे आता रात्रशाळा जर सुरू व्हायची वेळ आली तर अजूनही इथे कुणीच आलेलं नाही, हे कसं काय. यावरती आता दुष्यंत सांगतो अहो तुम्हाला काय सांगू, इथे ना मुलांना बाहेरून कामं करून शिकत यायला लागतं, त्यामुळे कधी कधी त्यांना होतो यायला उशीर. तुम्ही काळजी करू नका, आत्ता ती येतीलच थोड्या वेळात इथपर्यंत, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तुम्ही सेफ आहात एकदम. असं म्हणत आता इकडे तो रूमचं लॉक उघडतो. भूमीला थोडं ऑकवर्ड वाटतं, पण अजूनही तिला दुष्यंतवरती काही संशय आलेला नसतो. मग भूमी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती आता इकडे दुष्यंत विचारतो पाणी वगैरे काही हवे का. भूमी विचारच करत असते. तोपर्यंत अक्का म्हणतात चल मी पण तुझ्यासोबत येते. मग दोघंजणं आता भूमीच्या ऑफिसकडे निघतात. इकडे भूमीला ठसका लागतो. दुष्यंत सांगतो द्या तुमची पाण्याची बॉटल, मी भरून आणतो. तोपर्यंत आकाश आणि आता अक्का हे दोघंजणं ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तेव्हा भूमी कुठे आहे, अजून घरी नाही पोचली असं विचारलं असता वॉचमन सांगतो त्या तर इथून कधीच निघून गेल्या. म्हणजे त्या इथे आल्या होत्या पण ऑफिस वेळेमध्येच त्या निघाल्या होत्या. त्यावरती आता आकाश पॅनिक होतो. सायकल राणी अचानकपणे कुठे गेली म्हणून आता रिसेप्शनिस्टला बोलवतो. रिसेप्शनिस्ट येते आणि ती सांगते ते आमच्या मॅनेजरच्या मुलाची ट्युशन घ्यायला दुष्यंत सर येतात ना, त्यांच्यासोबत त्या गेल्या, म्हणजे मी त्यांच्याशी बोलताना पाहिलं होतं. मग अक्कांना खूप मोठा अजूनच धक्का बसतो. आता मात्र अक्का आकाशला म्हणतात आकाश मला असं वाटतंय आपण त्या दुष्यंतच्या घरी जाऊन बघूया की नक्की काय आहे तो मॅटर. असं म्हणत अक्का आणि आता आकाश दोघंजणं दुष्यंतच्या घरी जायला निघतात. तोपर्यंत भूमीला पाणी आणायला बाहेर पडलेल्या दुष्यंतला इकडे बाहेर पडल्यावरती भूमी आत पाहते आणि तिला तिची साडी दिसते, जी साडी चाळीमधून गायब झालेली असते. ती साडी पाहता भूमीला खूप मोठा धक्काच बसतो. भूमी विचार करते माझी हरवलेली साडी इथे कशी आली, आणि मग मात्र तिला दुष्यंतवरती संशय येतो. तोपर्यंत विचार करायला चान्स न देता दुष्यंत धावत पळत तिकडे येतो आणि भूमीच्या केसामध्ये फूल माळतो. आता भूमीला खूप ऑकवर्ड वाटतं, नक्की ह्याचं चाललंय तरी काय, हा माणूस नक्की करतोय तरी काय. भूमीला खूप मोठा धक्काच बसतो आणि भूमी त्याच्याकडे वळून पाहते आणि काय चाललंय हे तुमचं. दुष्यंत म्हणतो माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, म्हणजे आता मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. असं म्हणत दुष्यंत भूमीच्या जवळीक करण्याचा प्रयत्न करतो. भूमी त्याला लांब ढकलते. दुष्यंत म्हणतो तुझ्यासाठी मीच लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे. तो आकाश काय तुला सुख देणार, सगळं सुख मी तुला देईन, दरवाजाची कडी पण लावली. इकडे मानसी अथर्वला कॉल लावत असते. त्यावेळेला अथर्व घरी येतो. तर आता मानसी म्हणते मी तुला कॉल लावत होते तू उचलला नाहीस. अथर्व म्हणतो मी जरा कामामध्ये बिझी असेल, मोबाईल सायलेंटवरती असेल आणि मी लायब्ररीमध्ये होतो. मानसी म्हणते अथर्व तुझं काय चाललंय, म्हणजे मी बरेच दिवस बघते तू मला इग्नोर करतो आहेस, म्हणजे माझा काही तुझ्या आईवडिलांचा अपमान करण्याचा अजिबात हेतू नव्हता, तरीसुद्धा तू माझ्या बाबतीत असं का वागतोयस. अथर्व माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अथर्व म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. असं म्हणत तो आता मानसीचा हात झटकतो आणि तिकडून निघून जातो. मानसी म्हणते मी असं केलंय तरी काय, तू माझ्याशी इतकं तुटक का वागतोयस. पण अथर्वकडे उत्तर नसतं, कारण रागिणीने त्याच्या मनामध्ये विष पेरलेलं असतं. मग तो निघून जातो. त्याच वेळेला मानसीला मागून एक चाहूल दिसते, म्हणून मानसी मागे वळून पाहते आणि त्या एका सावलीच्या दिशेने जाते. तर ते दुसरे तिसरे कुणी नसून रघुकाका असतात. रघुकाकांना मानसी आता बघते आणि रघुकाका बरे होऊन भूमीला भेटायला आलेले असतात. तोपर्यंत इकडे आता दुष्यंत सांगत असतो हे बघ माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. भूमी त्याचा हात झटकते आणि म्हणते दूर हो माझ्यापासून, माझं फक्त माझ्या आकाशवरतीच प्रेम आहे. मग दुष्यंत भूमीवरती जबरदस्ती करायला लागतो.
आकाशपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावरती करतो. यावरती भूमी म्हणते, आकाशच्या नखाची सुद्धा तुला सर येणार नाही, दूर हो. तोपर्यंत अक्का आता दुष्यंतच्या घरी येतात. दुष्यंत तिकडे नसतो. बऱ्याच ठिकाणी फोन करतात, भूमीचा कुठेच पत्ता लागत नाही. त्यावेळेला आकाश म्हणतो, ते ना रात्रशाळेमध्ये शिकवायला जायचे, आपण तिकडे जाऊया का? अक्का म्हणतात, अरे पण रात्रशाळा. यावरती आता इकडे आकाश म्हणतो, नाही नाही, आपण तिकडेच जाऊया, ते तिकडेच भेटतील. मग रात्रशाळेच्या दिशेने दोघं निघतात. तोपर्यंत इकडे आता दुष्यंतने भूमीला जबरदस्ती आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग भूमी पळून जात असते, तर दुष्यंत सांगतो, पळून जाऊ नको, माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. या झटापटीमध्ये भूमी दाराच्या दिशेने जात, तर दुष्यंत तिथला एक जोरदार वस्तू भूमीच्या डोक्यात फेकून मारतो. भूमीला आता एकदम कळ येते आणि भूमी थोडीशी बेशुद्ध किंवा अनकॉन्शियस होते. याच परिस्थितीचा फायदा घेत दुष्यंत तिची जवळीक करत असताना ती सांगते, माझा जीव घेतलास ना तरीसुद्धा माझ्या मनातून आकाश जाणार नाही. आणि तितक्यात आकाश सायकल राणीला दुष्यंतची चांगलीच पिटाई करतो आणि म्हणतो, माझ्या सायकल राणीला बाऊ केलास तर याद राग, गाठ माझ्याशी आहे, आणि त्याचं डोकंच फोडतो.